आजपासून आता चालू होणार आहे, कारण आता गावचा व्हिडिओ बघा उद्या एंड होईल. आज आहे बघा आहे आषाढी एकादशी. काय बसले ते आमची माणसं करा. देवपूजा केली गणूच्या बाप्पाने, तुम्हाला दाखवते. अरे बघा देवपूजा झाली. आज तुळसच दिली नाही, कशी काय काय माहिती, रोज देते नाहीतर ती नाच दिली नाही खोट्या गट. आणि हार पण आणला नाही आज गणूच्या बाप्पांनी, मोठा हार. हाय त्याची देवपूजा केली आज आम्ही, कारण पाऊस चालू आहे. आज बघा आता दही लावलंय घरीच, रात्री दही लावलं होतं. खरवस बनवायचे मला. दूध दिलंच नाही ना भाऊने आज, बघा दूध टाकलं नाही आज भाऊने, त्या दूधवाल्या भाऊने. आता खालून आणून खरवस बनवायला लागेल. खिचडी करायची, तळण तळायचं, मिरच्या तळायच्या. गावची आठवण झाली. आषाढी एकादश म्हणली का नाही की गावची आठवण होती. आम्ही रानात जायचो का नाही, तर आकीच्या डोक्यावर गाम्याला असायचं काय. आणि एकदा असं माळात निघालो होतो. आकाडात पाऊस असतोच की, तेव्हा तर लय, आता पाऊस कमी झाला आहे खरं. पहिले लय पाऊस, महिना पाऊस चालूच असायचं. आणि माळात निघालो होतो आम्ही. तिचा पाय घसरला आणि डोक्यावर घामायला, त्याच्यात खिचडी, ताक बीक, तळण बिळण सगळं सांडलं होतं. काम लय उरकायचे मला आज, कारण गुन्नूची आली आता एक्झाम. 8 दिवसाची राहिली नाही, त्याच्यामुळे आता ती एक्झामचा आहे आमच्या डोक्यात बघा. देवपूजा आज फुलं लय दिली ती वाटतं. आज फुलं सगळं म्हणजे रोजच असते ती. देवपूजा गुरुजी बाप्पा करतात बघा, 1 नंबर चालू असते देवपूजा. काढलंय बघा आता तळण. आज पहिल्यांदा तळणार आहे बरं का. आईनं बनवले बघा उपवासाच्या चकल्या. आता शाबू इथं आता बारीक करायचे मिरचीनी. आता मी तळण तळतो जमा. आता कसं आहे, एका हातानं मोबाईल धरायचा, एका हातानं गरम तेल झालंय का झालं असं. चकली आधी तळते, कारण वेफरचं काय होईल. आई ग भाजलं की बाया बोटच पडलं. आरा तेलच गरम नाही झालं. आता हे फुलतंय का, फुलल बरं का. थांबा बघा. आता तुम्ही म्हणाली कढई, मला ह्या कढईतच खिचडी बिचडी करायला आवडतात, कारण कसं सांडं बिंडत नाही. आणि मोठ्या भांड्यात स्वयंपाक करायची वेगळीच मजा असते. आचार्यागत फील येत. काय बोलू बाप्पा, भारी वाटतं. इथे मिरच्या काढले ते तळायला, धुवून ठेवले ते मी, कारण धुवून लगेच तेलात टाकलं का नाही क्या लय अवघड गोष्टी. ताड. बरं आता चांगलं तेल गरम झालं. आता 2 3 टाकते आहे ना, कारण उपवास संध्याकाळी सुटत नाही ना. आषाढी एका वारीनं आषाढी एकादश. ही चकली छानच लागते उपवासाची. आईनं माझ्या बनवली खास माझ्यासाठी. मी तिला म्हटलेली बघा, नुसती म्हटलेली आई, तर त्यानं बनवले ते. मोबाईल जातो इकडे तिकडे जरा. गुणूच्या बाप्पांना म्हटलंय जरा इथं धरा, तर त्यांचं चाललंय काम जरा, तर त्यासनी सांगणार आहे इथं धरा. आज जरा ऊन पडतंय बघा. हो का, आज ऊन आहे. नाहीतर आता पाऊसच होता बघा, चांगला होता. आणि
आता गॅस जरा कमी करते, नाही तरी आता जळायला लागले. ओहो पलू, काय नाही का सांगायची रेसिपी नव्हं, धपाट्याचं दळण कसं करायचं. आता मी आईला करणार आहे आज फोन. आईला विचारते आणि त्यांना काय काय व्हिडिओत सांगते कसं बनवायचं ते. तुम्हाला ना वेपर तोडून दाखवायचं. थांबा, वेपर यंदाचं एक नंबर, म्हणजे इतकं जोरात, म्हणजे दरवर्षीच असते ते, पण यंदाचं लय जोरात झालं ते त्यातले त्यात. थांबा जरा वेपर तुम्हाला तो, कारण यंदाचं जाड बनले ते बघा. वेपर बघा, वेपर तुमचं चिप्स. हां बघा किती सुंदर आहे, लय भारी. तर आईचं काम परफेक्ट असते बरं का. ऐका बरं, आता मी तळते. गप्पात झालेलं आहे. ऐकलं काय, बटाटा लय घातलाय बरं का. मीठ टाकतं, मीठ चवीनुसार. हे बघा आता इथं घेतलंय मी मिरच्या आणि कोठाया. आय गो कसा कांड झाला बघा. आता सांडलं का नाही, सांडलं लय अवघड आहे. मीठ चवीनुसार घ्या. करते आता मिक्स. झाली आता आपली खिचडी तयार. लय मला वाटतं आज मी अर्धा तास वापरून नेली बरं का खिचडी. बघा एकदम मऊसूद. आता ठेवणार आहे अशीच झाकून थोड्या वेळ. तुम्हाला दही दाखवू का? दही तांदूळ आणलं ते बिर्याणी. दही बघा घरी लावलं या. झालंय आता आपलं सगळं काम. बघा तिरका झाला आहे, गुन्ह्यानं काहीतरी हलवलंय बहुतेक. अगं वायफाय गेला या, केला होता फोन वायफाय वाल्याला. वायफाय गेलंय आपलं. या सगळेजण खिचडी खायला. गुणूचे पप्पा गेले बघा खिचडी का, कारण सेकंड शिप आहे ना त्यांना आता. गुणी माझी गेली होती ट्युशनला, ग्रामरचा ट्युशन होता. ते आलाय बघा आत्ताच. मग बसलोय आम्ही दोघं जण आता खिचडी खायला. बघा आपली खिचडी दही मिरची तळण. केळी पण आहे, काकडे आहे, पण नाही घेतला आम्ही काय. गुणी माझी आली आत्ताच बघा ट्युशनवरनं. आज वायफाय गेलंय आमचं आहे ना. पप्पाने काय तर कालच केलं. पप्पाने नाही केला बाय, रिचार्ज संपला होता. रिचार्ज केला पण ते म्हणते आता 5 महिने झालेत, नवीन काय असतं ते करा. मग आता त्याला संध्याकाळ होती का काय, आता मला टेन्शन आलं व्हिडिओचं मेन. कारण व्हिडिओ म्हणजे माझा मोबाईल आहे की चालू, महिन्याला रिचार्ज करते तर, पण त्याच्यावर व्हिडिओ डाउनलोड होतच नाही, तर त्याला वायफायच लागतं. आता बघू, आता कोणाच्या तरी जावं लागेल आता आज मला व्हिडिओ डाउनलोड करायला. बघू आता. बरं या खिचडी खायला सगळेजण. गुंजी पप्पा गेले बघा आत्ताच. गुंजी पप्पा गेले आणि गुन्नी आली. मग आता आम्ही दोघं बसलो खिचडी खायला. मला अजून आता कपडे सुकत टाकायचे, ते आज लावली होती मशीन आठवड्यात मी 2 तास लावते, जास्त करून शनिवारचीच लावते का, आता शनिवारचे कपडे लय असते ती. मम्मा ते पकड, खा ना चलन. मिक्स पण असेल रे. मिक्स करतोय देव.
हे चकलीला जोरात लागतं बरं का. गुडीचा परत पण ट्युशन आहे 4 ते 6. हात दुखायला लागला, गुडघ्याचा आधार घेते बघा आता मी. खिचडी कशी झाली बाय? हाय ना, छानच आहे ना. तळण घे, चकली घे. चकली छान लागते, चकली घे बरं ती. हा. जेवते मी आता बघ. मग उपवासाचं आहे का काय आहे काय कळणार, तुम्हाला दाखवू का? हे बघा, कारण ना मला पित्ताचा अति म्हणजे अति त्रास आहे, त्याच्यामुळे खावंच लागतं. तर बघा, आता मी ट्युशनला येत आहे, खिचडी खाल्लोय. तर मी एसी लावून होतं. पण भाई मम्मी सोडतच नाही एक्झाम. एक्झाम सोडत नाही म्हणजे अभ्यास. मग काय करायचं? अभ्यास महत्वाचा असतो बाई. मग तुला कुठली गाडी घ्यायची आहे ना शिकून? हा, मला गाडी जायची. BM. पप्पांना सांगितलं शिकायचं आणि गाडी घ्यायची. मी काय घेऊन देणार नाही काय. हं. कसं दिन आले ना मला. अगं बाय, काय सगळे लोक मला बोलतात तू BMW नाही खरीदू शकते का, 1 कोटीची असते. घेणार की. आपल्याकडे किती आहे? 68 लाख आहे ना. कोण बोललं बोल? अकाउंट मध्ये पत्ता चाललं. कसं? तुम्ही ओपन केलेलं ना, मी काय ते कांड केलेलं. एवढं पैसे आता काय ग बाया, पोरं सहजच बोलते रे का नाही? हा पटे सहज. लॅक नसतं ते 1000 असतं बाई. हा, 1000. ते बी पप्पांचा पगार झालेला असतो म्हणून असतात बाळा. 1000 मग काय पण. आता तुला काय सांगू बाबा, बघा पोरग लॅग होत. 68.2300.000 होतं. एवढं झिरो. हा, बघा आता मला तरी पण याद आहे. जे डोकं आहे. तू काय तुला हम्म. एवढं पैसे पप्पाला जॉब तरी करायची गरज आहे का? मग आपलं जाऊ की गावी मस्त पैकी बाबा. नाही, माझी शाळा. हाय ती शेती करून ना, शाळा माझी. हा? शाळा माझी मेन आहे. आपलं त्यातनं काय हा, शाळा तर माझी मेन आहे. शाळा मी नाही. हो, बघा माझी मम्मी काय लिहितीये. ती EVS 1 आहे का 2 आहे रे? 2 आहे. आज त्याची ट्युशन मध्ये टेस्ट आहे ना, म्हणून चाललंय जरा लिहायचं. तुम्हाला मगाशी बोलली होती बघा मी कपडे सुकत टाकायचे, पण हा आला ट्युशनवरनं. आता मला म्हणलं मम्मी जरा माझं लिहून दे. म्हटलं देते, कारण मुलांचं कसं होतं 2-2 तास बसून त्यांच्या पाठाने ना जाते ते पोरांच्या. त्याला आत्ता म्हटलं होतं वाईस पड तिथं सोप्यावर, ब्लॉग बनवत बसलाय. ए बघा, आणि आम्हाला आता टाइम टेबल पण आहे ट्युशनचा. पहिला आहे महाराजांची ड्रॉइंग बघा तुम्ही कशी काढली, दिसते का? जवळ ये की दिसेल का? तशी दिसेल. जवळ आण ग बाय.
मी झूम केले. तर आता काय आज आम्ही उपवास सोडणार नाही बघा, कारण आषाढी एकादश सोडत नाही, ते दुसऱ्या दिवशी सोडते. त्याच्यामुळे गुणूच्या पप्पाने मी नाही सोडणार. खिचडीच करणार आहे थोडीशी. सकाळचं तळण आहे, मिरच्या पण राहिल्या ते 1-2, दही पण आहे. खिचडीच थोडीशी करणार आहे. गुणूनं सकाळी खिचडीच खाल्ली होती, पण आता नको. त्याचं चाललं होतं आता गावासनं आल्यापासून मम्मी काहीतरी आण बाहेरचं म्हणून त्याला आणलीत बघा आज आता मोमोज. ते पण ग्रांताच्या मम्मीला आत्ता फोन केला, कारण आज जरा बऱ्यापैकी पाऊस येतोय सारखा. मग तिलाच फोन केला आत्ता, म्हटलं येता येता घेऊन ये, कारण ती जॉब करते ना, दादरला जाते ती रोज. 7:45ला येते. तिला फोन केला होता, मग ती आता घेऊन आली बघा. तर आता मी पण थोड्या वेळ करणार खिचडी. आता लाफ्टर शेफ बघा संपणार आहे, आज उद्या शेवटचा भाग आहे. तेवढे सिरियल मी आवडीनं बघते, बाकी काही मी टी व्ही इकडं बघत सुद्धा नाही. गुन्ह्याचं आपलं कार्टून बिरटून कुठं यूट्यूबवर काय तरी चालू असतं थोडंफार. गुन्ह्याचं पप्पा बघते तर कधीतरी पिक्चर लावतात, पण मला आवडच नाही पिक्चरची एवढी. आता पाण्याची खरं वाट बघत बसली आहे, पण येतंय का नाही काय माहिती, काय नक्की नसतंय पाण्याचं. कारण मला बाथरूम घासायचे सगळं, कारण स्वयंपाक नाही ना आज. स्वयंपाक नसलं की असली कामं करायला बरं वाटतं. मला एकटीलाच तसं होतं का सगळ्याच मला माहीत नाही, पण स्वयंपाक नसला का नाही की किती बी स्वच्छता बिच्छता नाही का. तर मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बघा हे आमचं पोरगं.